हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे दररोज तज्ञ बदाम खाण्याचा सल्ला देतात. बदामामध्ये अनेक पोषक घटक असतात. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुपर फूड मानले जाते. बदाम डायरेक्ट खाण्यापेक्षा ते जर भिजवून खाल्ले तर त्याचा फायदा आपल्या आरोग्याला जास्त होतो. पहिल्यांदा समजून घेऊया बदाम कसे भिजवायचे. एका भांड्यामध्ये 10 बदाम घेऊन त्या भांड्यामध्ये पाणी घालून बदाम धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घाला आणि रात्रभर ते बदाम भिजत ठेवा. सकाळी ते बदाम सोलून खा. सालासकट बदाम खाऊ नका. आता समजून घेऊया 10 भिजवलेल्या बदामामध्ये किती पोषक तत्वे असतात. फॅट्स 5 ग्रॅम असतात, कार्बोहायड्रेट्स 3 ग्रॅम असतात, प्रोटीन 3 ग्रॅम असतात, कॅलरीज 70 असतात. आता समजून घेऊया भिजवलेले बदाम खाण्याचे जबरदस्त फायदे काय आहेत. पहिला फायदा आहे मेंदूसाठी उत्तम असतात. बदामाला ब्रेन फूड असेही म्हणतात कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त असते. भिजवलेले बदाम मेंदूचे कार्य दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यात फेनिलॅलॅनिन असते जे स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय त्यामध्ये ओमेगा 6 आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड सुद्धा असते. ते मेंदूच्या उत्तम कार्यासाठी मदत करतात. दुसरा फायदा आहे रक्तातील साखरेच्या पातळी सुधारणा करते. भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियमची पातळी सुरळीत होते. ते रक्तदाब नियंत्रित करते. शिवाय टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. तिसरा आहे शरीरातील ऊर्जा वाढवते. भिजवलेल्या बदामामध्ये असलेले रिबोफ्लेविन आणि पोटॅशियम चयापचय क्रिया बूस्ट करते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. जर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहायचं असेल तर सकाळी भिजलेले बदाम खा. चौथा आहे त्वचा ग्लो करते. भिजलेले बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल आणि वृद्धत्वाच्या लक्षणांपासून संरक्षण करतात. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मानले जाते. या व्यतिरिक्त त्यात विविध प्रकारची खनिजे आणि जीवनसत्वे असतात जे त्वचेला पेशींच्या नुकसानापासून वाचवतात. पाचवा आहे केसांचे आरोग्य सुधारते. भिजवलेले बदाम केसांचे आरोग्य सुद्धा उत्तम ठेवते. बदामामध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई, ओमेगा फॅटी ऍसिड 3 आणि 6 तसेच मॅग्नेशियम असते जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि आपली केस गळण्याची समस्या दूर होते. सहावा आहे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. बिघडलेली जीवनशैली आणि वाढलेल्या जंक फूडच्या सेवनामुळे सायलेंट हार्ट अटॅकच्या समस्या वाढत आहेत. नियमित बदामाच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. चयापचयाची प्रक्रिया सुरळीत सुरू होते. यामुळे हृदयावर येणारा अतिरिक्त ताण कमी होतो आणि हृदयविकारांपासून आपला बचाव होतो. सातवा फायदा आहे वजन वाढत नाही. भिजवलेल्या बदामात असलेले व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंटच्या स्वरूपात कार्य करते. बदामामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन वाढत नाही. दैनंदिन आहारात एकाच वेळी भरपूर बदाम खायचे नाहीत. 2 जेवणांच्या मध्ये जर तुम्ही बदाम खाल्लेत तर त्यामुळे तुमची भूक आहे ती नियंत्रणात राहील. अतिरिक्त चरबी शरीरामध्ये वाढणार नाही. कोणत्याही पदार्थाचे योग्य मात्रे सेवन केले तर आपल्याला त्याचे फायदेच मिळतात. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात आपण कोणतीही गोष्ट खाल्ली तर त्याचे आपल्या आरोग्यावर वाईट परिणामच होतात. आठवा फायदा आहे पचनक्रिया मजबूत राहते. सुक्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम शरीराला एन्झाईमची निर्मिती करण्यास जास्त मदत करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. बदाम हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आणि पोषक आहार आहे. बदामामधील मोनोफॅच्युरेटेड फॅट्स आपल्या भुकेवर नियंत्रण आणतात. त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि आपले वजन नियंत्रणात राहते. बदामातील गुणधर्मांमुळे आयुर्वेदातील अनेक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. बदामामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. 9वा फायदा आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. भिजवलेले बदाम डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई असते जे डोळ्यांसंबंधित आजार दूर करते. तसेच बदामामध्ये झिंक असते जे रेटिनाला निरोगी ठेवते. 10वा फायदा आहे बदाम हे अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. बदाम भिजवल्यावर ते पाचक एन्झाईम्स तोडतात.
पोषक तत्वांव्यतिरिक्त हे फायबर आणि अँटीऑक्सिडंटशी संबंधित फायदे वाढवते. याशिवाय टॅनिन आणि फायटिक ऍसिड सारख्या गोष्टी काढून टाकते. हे अँटी न्यूट्रिएंट खनिजांचे पोषण कमी करतात. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.